आजची झालेली कीर्तनाची सेवा अत्यंत साच मवाळ आणि तितकीच संवेदनशील, हृदयापर्यंत जाणारी भाषा, कधी कधी रांगडे शब्द आणि थेट आपल्या हृदयापर्यंत नेऊन ठेवणारं आजचं हे कीर्तन. आजच्या कीर्तनासाठी आणि हरिभक्त परायण आदरणीय गौरव महाराज रुपनवर यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. फार सुंदर. मगाशी महाराजांनी झोळी पसरली आणि महाराज म्हणाले की काय जे नको असेल ते मला माझ्या झोळीत टाकून द्या, जे चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. पण कीर्तनातलं असं काहीच नाही की जे काढून टाकावं ते तुमचं तुम्हाला द्यावं. जे जे तुम्ही सांगितलं ते ते आम्ही सर्वांनी बरोबर घेऊन जावं, एवढं सुंदर कीर्तन आज केलेलं आहे. खूप गोड. अपेक्षेपेक्षा प्रचंड सुंदर कीर्तन गौरव महाराजांनी केलं. अपेक्षेपेक्षा. मी पहिलंच कीर्तन गौरव महाराजांचं ऐकलंय. कीर्तनात जेव्हा आप्पा उभा राहिलो मी, तेव्हा लक्षात आलं हा दिवसभर गंगाधर असतो आणि कीर्तनात उभा राहिला का हा शक्तिमान होतोय. किती सुंदर कीर्तन. दिवसभर जेव्हा गौरव महाराज आपल्या आजूबाजूला फिरतात तेव्हा कोणाला तरी वाटलं होतं का एवढे सुंदर गौरव महाराज बोलतील. पण कीर्तनात उभा राहिल्यानंतर कुठून त्यांच्यात ताकद आणि एनर्जी आली कोणास ठाऊक. बरं, गेल्या 9 दिवसाचा ट्रेस आहे. अगदी आम्ही सुद्धा जांभळ्या देतोय पाठीमाग उभा राहून, जास्त काम न करता. पण रोज झोपायला या सगळ्या पोरांना 1-1:30 वाजते आणि पहाटे 5 वाजता हे लेकरं जागे असतात. दिवसभर काम आणि अगदी खांद्याला खांदा लावून. त्यांनी बरंचसं सांगितलंय, मी डबल सांगायची गरज नाही. आज तर दिवसभर गौरव महाराजांची धावपळ मी पाहिली. अगदी फेटा घालेपर्यंत त्याचं कामच चाललं होतं. पण इथं आल्याच्या नंतरनं इतकं सुंदर कीर्तन मला अपेक्षित नव्हतं. आणि एवढं सुंदर कीर्तन मला वाटतं की त्यांच्या आईबापाची त्यांच्यावर खूप मोठी कृपा आहे आणि म्हणून हे फळ आलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अत्यंत सुंदर. अगदी फार गोड कीर्तन केले. कालचं कीर्तन अत्यंत गोड होतं. कालचं कीर्तन दूध आणि आजच्या कीर्तनात दुधात साखर. म्हणजे अशी तुमची मैत्री राहिली पाहिजे. दुधाशिवाय साखरेला किंमत नाही, साखरेशिवाय दुधाला गोडी येत नाही. त्यामुळे असं फार गोड हे नातं तुमचं तयार व्हावं आणि हे नातं पुढं घेऊन सगळ्यांनी जावं. मगाशी महाराज म्हणाले कीर्तनातून, ए बाळा खाली बस. म्हणजे महाराज म्हणले नाहीत, मी तुला म्हणतो खाली बस. येड्याच्या नादाला लागायचं नाही, हा बेवड्याच्या नादाला लागायचं नाही आणि अजून कोणाच्या रे अतिशहाण्याच्या नादाला लागायचं नाही. हे लक्षात राहील ना. आणि आपला आपला परमार्थ करत राहायचा. महाराजांनी मगाशी खूप सुंदर कीर्तन सांगितलं आणि त्यांच्या कीर्तनातून एक शिकायला मिळालं भाऊ. मड्याला पंढरपूरला जाता येत नाही, मड्याला वड्याला जावं लागते, पण येडं मात्र पंढरपूरला जाते. वेडे होऊन जगलो की आपण देवापर्यंत जाऊ आणि लई शहाणे झालो की देव आपल्याला कधी जवळ करत नाही. काय का होईना विकल्प मनात येणार, आपल्या मनात पाप तर येणार. जसं त्या याच्या मनात आलं ते 100 वेळा म्हणत होतं, महाराज पंढरपूरला न्या, पंढरपूरला न्या, पंढरपूरला न्या. शेवटी मेलं. मग त्याच्या पोरांनी ॲम्ब्युलन्समध्ये घातला, ढाब्यावर जेवायला गाडी थांबवली वगैरे वगैरे. पण शेवटपर्यंत त्याला पंढरपूरला नाही जाता आलं, त्याला वड्याला जाता आलं. त्याचं नशिबातच नव्हतं असं नाही, मग नशिबात होतं, पण त्याच्या अंतकरणात विकल्प होता. आणि जोपर्यंत अतिशहाण्याच्या मनात विकल्प असतो तोपर्यंत तो पंढरपूरला, तो मंदिरात, तो देवाकडं अजिबात येऊ शकत किंवा जाऊ शकत नाही. त्यामुळं वेडे व्हा. महाराज म्हणाले, वेडा झालो वेडा झालो आणि वेडी यांच्या गावी आलो. देवाकडं जाताना वेडं व्हावं लागते. लई शहाणं होऊन जगलात तर मग देवालाही आपण आवडत नाही आणि लोकालाही आपण आवडत नाही. त्यामुळं अतिशय सुंदर कीर्तन आणि बोध पण तितकाच चांगला दिला. कीर्तनातून घ्यायला खूप चांगलं मिळालं. दररोजच्या व्यवहारात आचरणात आणण्यासारखी उदाहरणं सांगितली. महाराजांनी सांगितलं, सौंदर्याचा गर्व करायचा नाही, ताकदीचा गर्व करायचा नाही, आपल्या संपत्तीचा माज करायचा नाही. ह्या गोष्टी तकलादू असतात. एवढं सुंदर तत्वज्ञान एवढ्या कमी वयात महाराजांकडून आपल्याला मिळणं म्हणजे कितीतरी चांगली पर्वण आहे. या वयात एवढं सुंदर कीर्तन चांगलं करतायत. जेव्हा अजून मोठे होतील, वय वाढल, अजून मॅच्युअर होतील, किती चांगलं कीर्तन अजून करतील. त्यामुळं खूप सुंदर. एकदा महाराजांसाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी टाळी वाजवा. दुसरी गोष्ट, आज मी विचार करत होतो, ही सगळी पोरं उभारली होती. सुजल महाराजाची आणि माऊली महाराजाची जुगलबंदी चालली होती. काय गोड पकवाज वाजवतात पोरं. ह्या वयात पकवाजावर थाप सुद्धा टाकता येत नाही. माझे डोळे भरून आले. आता सुद्धा माझा कंठ दाटून येतो. किती कमी दिवसात हे लेकरू. ह्या सुजलला एवढा होता, तो माझ्या कीर्तनाला यायचा. संस्थेत होता ना, एवढासा होता, खाली बसायचा.
त्याला 2 तास उभा राहता यायचं नाही. 2 तास कीर्तनात एवढं लेकरू, आता जसा प्रज्वल असतो साथीला, तसं हे लेकरू कीर्तनाला उभा होतं सुजल महाराज. मला स्वप्नातही वाटत नव्हतं हा सुजल महाराज एवढा मोठा पकवाजा होईल. काय सुंदर पकवाज, काय त्याची पकड, काय त्याचा चालाकपणा. असं म्हणजे कीर्तनकार काय म्हणणार आहे त्याच्या आधी एक पाऊल पुढेच राहत होता बिचारा. आणि त्याच तोडीला तोड आमचे माऊली महाराज करचे. एकदा माऊली महाराजांसाठी सुद्धा टाळी वाज. खूप कमी दिवसात अगदी सुंदर पकवाजातली पकड म्हणा, तालाचा अगदी त्यांच्यामध्ये रक्तातल्या अगदी पेशी पेशीमध्ये माऊली महाराजांच्या ताल भरलेला आहे. त्यामुळं इतका सुंदर पकवाज माऊली महाराजांनी सुद्धा वाजवलाय. सुजल महाराजांना मी पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा देतो आणि माऊली महाराजांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आज जसं महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरत पाठाडे महाराजांचं नाव गाजतं, विकास बेलुकरांचं नाव गाजतं, तसं आमच्या माऊलीचं, आमच्या सुजल महाराजाचं, सुनील महाराजाचं नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजावं अशा माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. खूप सुंदर. अजून तरी माझी कीर्तन यांनी वाजवली नाहीत, म्हणजे योगायोग आला नाही. पण आता इथं उभारल्यानंतर मगाशी गौरव महाराज म्हणत होते की दादा आमचे गुरु आहेत, महादेव महाराज म्हणतात गुरु आहेत. पण मी माईकवर सांगतो कॅमेऱ्याच्या समोर, गुरु शिष्य तुमच्या मनातलं नातं ठेवा, पण माझ्यासाठी तुम्ही दोस्त आहात, माझे मित्र आहात, सगळेच माझे जिवलग मित्र आहात. त्यामुळे अशीच मैत्री आता कडेला घेऊन जायची. या 10 दिवसात आपल्याला खूप काही देवानं दिलं. ही लहान मुलं आली, आम्ही लहान मुलांना शिकवलं नाही, बऱ्याच गोष्टी लहान मुलाने आम्हाला शिकवल्या. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही लई शिकवलं असं नाही, त्यांनी आम्हाला लई शिकवलं. त्यांनी कसं बोलायचं, कसं वागायचं त्यांच्याकडून शिकलो. आणि निष्पाप आहे तो, मनात कपट नाही. मनात त्यांना कळतच नाही पाप काय असतं, कपट काय असतं. निष्कलंक आहेत. याच्या पलीकडे उक्ती आहे का? आणि देवाचं रूप यांच्यात असतं. तुम्ही ज्यांनी ज्यांनी इथं दान धर्म केला, कोणी पंक्ती दिल्या, कोणी इथली सेवा केली, कोणी मुलांची सेवा केली असेल, कोणी झाडून लुटून काढला असेल, तर सगळ्यांना सांगायचंय तुम्ही देवाची सेवा केली. अशा निष्कलंक पोरांची सेवा तुमच्याकडून घडली. निष्कपट, निष्पाप, अगदी लेकर आहे. काय नाही, आम्ही लई शिकवलं नाही. 2-4 दिवस हरिपाठ घेतला आणि कालच्या हरिपाठाला तो रुद्र पाठीमागो बसलाय. रुद्र निकम अंधेरीचा आहे, 9वीतला पोरगा आहे. उभा राहिला आणि हरिपाठ म्हणायला लागला. हे काय येतंय का? वर्ष 2-2 वर्ष संस्थेत राहून आपल्याला फक्त धोत्र घालायला आली आणि ह्या पोरांनी 4 आणि 5 दिवसात इथं माईकवर हरिपाठ म्हणावा. काय यांचं वय तरी आहे का? आणि मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांच्या समोर घडलं. ही कृष्णाची त्यांच्यावर कृपा झाली. आपण सतत नेहमी नामस्मरण करतो. हे नामस्मरण त्यांच्याकडनं. एक सांगू का, आज काही पालकही इथं आलेत. आमचे पाठक सर आलेत, आमच्या प्रियंकाताई म्हणजे रश्मिकाताई आल्यात, पाठीमागं माधुरीताई आल्यात. आमच्याकडून तुमचं पोरगं कीर्तनकार होईल याची गॅरंटी देत नाही, ते गायक वादक होईल हे सांगत नाही. एवढं मात्र नक्की सांगतो, तुमचं लेकरू जन्मात तुम्हाला कधी उलट बोलणार नाही. बस याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि अशी लेकरं आम्ही घडवली. मगाशी प्रियंकाताई आल्या म्हणजे रश्मिकाताई 9 दिवस लेकरं वाचून राहिल्या. त्या जॉब करतात सरकारी हॉस्पिटलमध्ये, मोठ्या पदावर आहेत त्या. आणि आंबेरीतून पुसेगावला रोज स्कूटीवर जातात. एवढा चांगला जॉब आहे. त्यांचे मिस्टर एस टीच्या डिपोमध्ये आहेत, ड्रायव्हर आहेत, एस टी ड्रायव्हर. अगदी मोठं त्यांचं काम आहे. सप्त्याला सुद्धा ते असतात. एका शब्दावर लेकरू त्यांनी 9 दिवस इकडे ठेवलं. त्याने आल्यानंतर त्याचे डोळे भरले आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे असं माय लेकराचं प्रेम असतं. त्याला सुद्धा भरून आलं. आई आली, आई वाचून राहिले ना ते, आणि सगळं करतायत बिचारी. त्यामुळं अशी गोड लेकरं आम्हाला तुम्ही दिली. आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि तुमच्या काळजाचे तुकडे आमच्या पदरामध्ये टाकले. तुमचे खूप खूप आभार आहेत. मला सुद्धा इकडे यायला पहिले 4-5 दिवस जमलं नाही, पण माझ्या महादेवनं, गौरवनं, सुनीलनं, ही पोरं कीर्तनकार आहेत हो. अरे खुर्चीवर धूळ असली तर पुसल्याशिवाय कीर्तनकार महाराज लोक बसत नाहीत. प्लॅस्टिकचे ग्लास उचलतात, झाडून काढतात, लुटून काढतात, डाबळे टाकतात, सगळं करतात. अजून काय केलं पाहिजे पोराने? त्यामुळं खरंच मनापासून एकदा ह्या पोरांसाठी टाळी वाजवा. तुम्हाला खूप आयुष्य लाभावं. वस्तीनं सुद्धा खूप सहकार्य केले. सगळेजण आले, सगळेजण. आणि मुळात ना ह्या शिबिराचा उद्देश ठेवताना मी सरळ सांगितलं होतं पोरांना. मी बॅनर सुद्धा लावून देत नव्हतो. माझा नकार होता, नको, आपण पोरांसाठी करतो ना, पोरांसाठी करू. पण कारण कोणाचा फोटो राहतो, कोणाचं नाव राहतो. मला गौरवने येऊन सांगितलं, हॉस्पिटलमध्ये बसलो होतो मी, दादा, महादेव पण होता सोबत,
ही माझे मित्र आहेत ना, एकाला सुद्धा नावाची अपेक्षा नाही. अरे म्हणलं ते शंकरचं नाव राहिलंय, त्याचं नाव टाकलं नाही आणि त्यात शंकर मला 8 दिवस दिसला नाही. दुपारी मला स्वतःहून शंकरचा फोन आला, दादा तुम्ही रागाला गेला चाल पण पाईपलाईन चालली आणि मला काही येणं झालं नाही. तुम्ही रागाला जाऊ नका, आम्ही उद्या सकाळ सकाळ दोघं पण येणार आहे, श्री हरी आणि शंकर. तर तुम्हाला वाटेल म्हणजे एवढी पुरं. मी पहिल्या दिवशी म्हणलं होतं गौरवला, अरे नावाचं वगैरे. गौरवनं एक शब्द दिला आणि महादेवनं पण, ही पोर आहेत ना, आम्ही म्हणजेच ते आहेत आणि ते म्हणजे आम्ही आहेत. आम्ही वेगळे नाही, आम्ही सगळे एकच आहे. तुम्ही म्हणत असला आमचे फोटो टाकत नाही दादा, तुमचा एकट्याच राहू द्या. एवढं सगळं प्रेम आहे. आणि वस्तीनं आम्ही विशेष म्हणजे आबा कुठल्या पांढरे मळ्यात प्रचाराला गेलो नाही किंवा आमचं शिबिर चालू आहे म्हणून गावात कुठं जाहिरात नाही, काही नाही, काही नाही. पण वस्तीने एवढं सहकार्य केलं. विजूदादाच्या घरातले सगळेजण पहिल्या दिवसापासून आहेत. अगदी वैशाली वहिनी तर रोजच आरतीला असतात. दादाच्या पुरी पण इथं सगळं करू धरू लागायला आहेत. मयुरी आजारी होती, मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी आली, ती पण करू धरू लागते. आप्पा मामा रोज इथं आरतीला असतात. सुनीता मामी असतात. अगदी आत्या सुद्धा असतात, सांगून आत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवान नाना, नानांच्या घरचे सगळे. नाना आलेत का? भगवान नाना आवाज येत असेल माझा तर आरतीला या. मगाशी फोन केला होता मी, आरतीला येऊन जा. चांगोना नानी अगदी चपात्या लाटण्यापासून, आजची पंगत तर त्यांचीच होती दुपारची. अगदी सगळेजणच. भाऊ आहेत, अथर्व तर इथं टाळ घेऊन उभा आहे पहिल्या दिवसापासून. बरं ते काय नुसता कीर्तनाला नसतो, रात्री आम्ही वाराचं भजन म्हणतो त्यालाही तो असतो. सकाळी पोरांना करू धार लागायला पण तो असतो. आणि त्या वहिनी स्वतःचं बाजाराचं बघून स्वयंपाक करू लागतात. राजू अण्णा 2-3दा येऊन सांगतो दिवसातनं, गौरव महाराजाला काय लागलं की मला सांगा. ते मला गौरव मगाशी म्हणत होता, अहो अण्णानं कॅरेट दिलं. मी म्हणलं बरं मग कसं कसं. नाही नाही, अण्णानं सांगितलं लागलं तर अजून घेऊन जावा, काय टेन्शन घेऊ नका, 2-4 कॅरेट देतो. एवढा असा दिलदार स्वभाव आहे. सगळं उत्स्फूर्तपणानं. बाळू तात्या रात्री होते, तात्याने अभंग गायला, आम्हाला किती छान वाटलं. सिंधू काकू आहेत तिथं, रोज आहेत. अगदी जिथल्या तिथं सगळं चाललंय. अगदी सगळेच आहेत. अगदी कुंडलाप्पाच्या नानी इथं आहेत. हनुमंत बापूंचं तर काय धावपळ रोजची चालू आहे. संजू तात्या तर लाकडं फोडण्यापासून आहेत. तुम्हाला माहीत नसल, गॅस संपलाय, त्याला 4 दिवस झालं. पालकं ऐका जरा. आणि गॅसच्या टाक्या मिळायला आम्ही एवढे काय असे लय शासनाचे जावई नसल्यामुळं मला तर कालच त्या फोनवर बाईनं सांगितलं की 18 तारखेच्या पुढं फोन कर मला. म्हणजे बाई सांगते ना फोन कधी करायचं ते, 18 तारखेच्या पुढं, तवर फोन करायचा नाही. अक्षरशः सरपणावर चालले. आणि पप्पू पण एवढा गोड मिळालाय आम्हाला. शंकर कुठला ताण नाही, कुठली तक्रार नाही. चुलीवर स्वयंपाक, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरच्या चपात्या चालू आहेत. ह्या सगळ्या माझ्या माय माऊल्यांसाठी टाळी वाजवा. अगदी अगदी हनुमंत मामाच्या मामे असतील, संजू तात्या इथं, बाकी सगळेच आहेत. आमच्या पप्पूच्या घरचे सगळे आहेत, मामा आहेत, सगळेच. एखादं नाव राहिलं, भागवताजीच्या घरचे सगळे आहेत. एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा. उद्या मी आभार मानणारच आहे. उद्या माझ्याकडे हे रोल आहे, त्यासाठीच माझ्याकडे कीर्तन दिलंय, त्यामुळे उद्याचं कीर्तन माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट, पहिल्या दिवसापासून दशरथ तात्या, दीपक नाना, नानी इथं उत्स्फूर्तपणा आहेत. शंभू जेवायला वाढू लागण्यापासून लाकडं फोडण्यापर्यंत सगळं करतायत. सगळं जिथल्या तिथं. सगळ्यांसाठी एकदा मनापासून टाळी वाजवा. सगळेजण, कोणाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली असेल. आता 2 मिनिटात थांबतो, आपला नियम आहे. आता एक का वाढवतो, तर रात्री 10ला सगळं संपलं होतं आहे की नाही. परत गौरव महाराजाला राग येऊ नये. रात्रीच्या कीर्तनात 5 मिनिटं लांबवले, माझ्या कीर्तनात आकडतं घेतलं, म्हणजे हा विनोद आहे. मीच उलट सांगितलं होतं की रात्री कीर्तन लांबलं, आज आपल्याला लवकर संपवायचंय, उद्या लवकर उठायचंय. उद्याच्या सूचना ऐका. आता उद्या सकाळी लवकर उठायचं, आपलं प्राणायाम जे काय सूर्यनमस्कार असतील ते उद्या करायचे. आणि 8 ते 9 दिंडी निघणार आहे. दिंडीमध्ये वस्तीवरच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. ही अधिक मासातली दिंडी आहे. यानंतर पुढच्या 3 वर्षात आपण असू नसू, उद्याच्या दिंडीत या. असू नसू म्हणजे आपल्याला वेळ असेल नसेल, पण या दिंडीत उद्याच्या सहभागी व्हा. सगळ्यांनी आपापल्या दारात रांगोळ्या काढा. दिंडी अशीच येणार आहे. इथून रस्त्याला लागेल, रस्त्यापासून सरळ कॅनॉलला जाईल. कॅनॉलमध्ये गेल्याच्या नंतरनं तिथं गंगेचा अभंग होईल. महाराज मंडळी हा क्रम लक्षात ठेवा. आणि तिथून परत माघारी येऊन विठ्ठल मंदिरापाशी काही खेळ वगैरे होतील. तिथून परत आलो त्या मार्गानं मंदिरात आपल्याला यायचंय. आणि हे फक्त आणि फक्त अर्ध्या ते पाऊण तासात उरकायचंय. आणि 9 ते 10 आपल्याला मध्ये मग नाश्ता, अमुक तमुक. हां,
हे सगळं उरकायचं आणि 10 ते 11 एकच तास कीर्तन होणार आहे. 10 ते 11, 11 वाजता समारोप होईल. आलेल्या मुलांचा सत्कार समारंभ, पालकांचा सत्कार समारंभ, अन्नदात्यांचे आभार वगैरे सगळं आपल्याला करायचं आहे. 11:30ला आपल्याला सगळ्यांना जेवायला बसवायचं आहे. ऊन जास्त आहे हे सगळ्याला माहीत आहे तुम्हाला. इथून पुढं पालकांना त्यांच्या घरी पण जायचं असतं. त्यामुळं सगळं लवकर संपलं पाहिजे. उरलेल्या वेळात सगळ्यांनी मदत करू लागा. उगी थोडं राहिले त्यामुळं कुणीही पाठीमागं राहू नका. या पुण्यदानात सहभागी व्हा. ज्यांनी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे आभार. आजची पंगत आदरणीय श्रीमान काय नाव आहे त्यांचं, माने कापड दुकान दहेगाव रोड आणि प्राध्यापक CD ढोबळे सर मांडवे यांनी सुद्धा आपल्या पंक्तीला सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी मनापासून एकदा जोरदार टाळी वाजवा. येथ एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. एक शीत जर इथं अन्नदान केलं किंवा जर मदत केली तर कोटी कुळाचा उद्धार होतो. त्यामुळं ज्यांना ज्यांना अजूनही वाटतं की शिबिरासाठी सहकार्य करा त्यांना विनंती आहे त्यांनी सहकार्य करावं. रितसर तुमचं नाव घेतलं जाईल. तुमच्याकडं अगदी आम्ही शिबिराचा हिशोब सुद्धा तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतंय फुल नाही फुलाची पाकळी माझ्या लाडक्या बहिणींना वगैरे वाटत असेल एखादा हातबीत आणून द्यावा तर कृपा करून तेवढी मदत करा. ही तुम्हाला विनंती वजा सूचना आणि अगदी प्रार्थना सुद्धा आहे. उद्या 12 वाजल्यानंतर निरोप समारंभ आहे. त्यामुळे वस्तीवरच्या कोणी लगेच घरी पळायचं नाही आणि लवकर उरका. उद्याच दिवस नाश्त्याला इथं या मंदिरात, इथंच सगळ्यांनी, कोणी घरी चूल सुद्धा पेटवू नका. नाश्त्याला इथंच यायचं. पाहिजे तर नाश्ता आधी करू आणि मग दिंडीला सुरुवात करू. तसं करायचं का दादा, विजय दादा? तसंच करायचं ना. आधी नाश्ता आणि मग दिंडी. नाश्ता कितीला सांगू? 8 वाजता. मग दिंडीला उशीर होईल. 7:30ला नाश्त्याला सगळ्यांनी या. महिलांनी थोडं लवकर या कांदा वगैरे चिरायला. आणि 8 वाजता नाश्ता भरपूर, मगाशी महाराजांनी सांगितलं तसं दाबायचं आणि भरपूर दाबायचं आणि मग चालायचं आणि पुन्हा येऊन दाबायचं आणि पुन्हा उभा राहायचं, पुन्हा बी दाबायचं आणि मग घर गाठायचं. असं तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि उद्या लवकर या. उद्याची पंगत आदरणीय हरिभक्तपरायण माझे वडील बाबा तात्याबा बोराटे आणि माझे चुलते आपल्या मंदिराचे पुजारी हरिभक्तपरायण महादेव नाना बोराटे या दोघांची संयुक्त उद्याची पंगत आहे. म्हणजे सगळ्यांनी, आपल्या वस्तीचीच पंगत आहे असं म्हणा. त्यामुळं सगळ्यांनी इथं या. आपल्या वस्तीचं फार मोठं योगदान लाभलं हे कधी न विसरण्याजोगं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि आरती झाली. आरती झाली की रोजच्या प्रमाणे मुलं महाराज लोक पहिल्या पंक्तीला बसतील. पहिली पंगत झाली की त्यानंतर महाराज लोकांनी खाली यायचंय. शुक्रवारचे अभंग म्हणायचे. आज देवीचे अभंग आहेत. त्यामुळं तुम्हालाही महिला मंडळ देवींना सूचना आहे, अभंग ऐकण्यासाठी बसा. असं देवीचा अभंग आहे म्हणजे, आणि हे पकवाजे असं असल्यानंतर का वरच आहे सगळं. फक्त कोणी उडून जाऊ नका, भजनाला या. आणि भजन झाल्याच्या नंतरनं तुम्ही मग झोपलं तरी चालेल. सगळ्याला सूचना आहे. आलेल्या